नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आता स्वानंदी ही घरी आलेली असते आणि स्वानंदी ही आता मंदाकिनीची काळजी घेत असताना आता मंदाकिनी इकडे आता स्वानंदीला म्हणते की हे बघ, ती आदिराना काही कामाची नाही आहे स्वानंदी. तर स्वानंदी म्हणते की अगं आई, तू तिच्यावरती ब्लेम करू नकोस. तर आता मंदाकिनी म्हणते की वा रे वा, तू जाशील तुझ्या श्रीमंत सासरी निघून आणि तू जाशील आणि ती आदिरा पुन्हा माझ्यावरती काहीतरी करेल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ आई, ती आता वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे. तिला जेवढं झेपेल ना तेवढं जमेल तेवढं ती करते. आणि स्वानंदी म्हणते की ती जे काही करते ती मनापासून करते, तेव्हा आपणच तिला समजून घ्यायला हवंय. आणि आता स्वानंदी म्हणते की आपण एकमेकांना समजून घेऊन या एका कुटुंबात राहतो ना, तेव्हा आपणच एकमेकांना समजून घ्यायचं असतं. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की आई, तू जरा शांत राहत जा बरं आणि इतरांकडे व्यवस्थित बघ. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की हे बघ आई, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर इकडे आता समर ऑफिसमध्ये येऊन आता आनंदला म्हणतो की आनंद, स्वानंदी मॅडम ना मला न विचारताच माहेरी निघून गेल्या. तर आता आनंद म्हणतो की एवढं लावून घेऊ नकोस रे मनाला समर, कारण त्यांच्या नसल लक्षात राहिलं. आणि इकडे आता आनंद म्हणतो की हे बघ, त्यांनी तुला कॉल केला नसेल पण मग तू कर ना समर. आता आनंद म्हणतो की हे बघ समर, आमच्यातसुद्धा असा बोला बराच वेळा होतो बरं का, पण त्यामुळे सुद्धा तिने तुला कॉल केला नसेल. आणि समर म्हणतो की मला कसं कळणार त्यांची आई ओके आहेत की नाही, त्यांनी मला फोन करायला हवा ना. आणि इकडे आता आनंद म्हणतो की समर, तू एक काम कर, तू ना त्यांच्या सासूरबाईला फोन कर. तर आता समर म्हणतो की अरे आनंद, ही तर मस्त आयडिया आहे, माझ्या का लक्षात आली नाही. तर आता आनंद म्हणतो की त्यासाठी आनंद असावा लागतो. आणि एवढ्यात आता समर हा मंदाकिनीला कॉल करतो. तर समररावांचा फोन असं म्हणत आता मंदाकिनी कॉल उचलते. तर आता समर म्हणतो की आई कशी आहे तब्येत आता. तर आता मंदाकिनी म्हणते की पाय सुजलाय माझा. तर आता समर म्हणतो की जास्त त्रास होतो का. तर मंदाकिनी म्हणते की मला ना असंही सवय आहे. आणि इकडे आता समर म्हणतो की तुमच्या मुली कुठे आहेत. तर आता मंदाकिनी म्हणते की माझी मुलगी ती सासरी आहे. तर आता समर म्हणतो की अहो, तुमची मोठी मुलगी माझी बायको. तर आता मंदाकिनी म्हणते की हो स्वानंदी का, आहे ना, आहे. आणि मंदाकिनी म्हणते की मी तिला म्हटलं मला काही झालं नाही आहे, तू जा सासरी, पण तिथं काही माझं ऐकायला तयार नाही आहे. आणि मंदाकिनी म्हणते की मी तिला सांगितलं ना माझी काळजी घ्यायला रोहन आहे, मी सुद्धा आहे आणि तुझे बाबासुद्धा आहे, पण ती काही सासरी जायला तयार नाही. आणि इकडे आता समर म्हणतो की हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला आणि आदिराच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तर मंदाकिनी म्हणते की तुम्ही नका माफी मागू. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की लग्न झाल्यापासून मी तिला समजूनच घेते. आणि इकडे आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आहेत का, त्यांच्याकडे फोन देता का. तर मंदाकिनी म्हणते हो हो देते ना. आणि लगेच आता मंदाकिनी इकडे तिकडे बघत म्हणते की अहो, ती तिच्या बाबांशी जरा बोलते. तर आता समर म्हणतो की अच्छा ठीक आहे. समर म्हणतो की बरं मग जाऊ द्या, राहू द्या आणि त्या मला नंतर फोन करतील. आणि मंदाकिनी म्हणते की बरं मी सांगते तिला फोन करायला. तर समर म्हणतो की ठेवतो मग मी फोन. आणि तेवढ्यात आता स्वानंदी तिथे येत आता मंदाकिनीला म्हणते की कुणाशी फोनवर बोलत होती का. तर मंदाकिनी म्हणते की आलू पाहिजे, भाजी पाहिजे, याचे फोन येत असतात मला. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की बरं जाऊ दे आई, तू आरामच कर. आणि स्वानंदी आता इकडे मंदाकिनीला सफरचंद आणून देते. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की पायाला खूप सूज आहे, पण आता स्वयंपाक वगैरे सुद्धा करावा लागेल ना. स्वानंदी म्हणते की आई, तू कशाला स्वयंपाक करते, मी आहे ना, काय खायचं तुला सांग. तर मंदाकिनी म्हणते की मला ना पेनकिलरमुळे खूप भूक लागते, तेव्हा काहीतरी झमझमीत कर तोंडाला, तर चवसुद्धा येईल. तर स्वानंदी म्हणते की अच्छा तू आराम कर. आणि स्वानंदी स्वयंपाकाला जाते. इकडे समर आता स्वानंदीच्या फोनची वाटच बघत असतो. आणि समर आता स्वानंदीच्या प्रेमाच्या त्या क्षणात हरवून गेलेला असतो. प्रेमाने आपण स्वानंदीचा कसा हातात धरला होता आणि तुमचे डोळे खूप सुंदर असल्याचे आपण कसे म्हटलो होतो हे आता समरला आठवते. आणि इकडे आता पुन्हा समर स्वानंदीला फोन लावण्याचा प्रयत्न करताच समर विचार करतो की आता त्या खूप गडबडीत असतील. एक तर त्यांना आईचं टेन्शन. आणि पुन्हा आता समर फोन बाजूला करतो, पण समरला राहत नसतं. आणि पुन्हा समर विचार करतो की नाही मला फोन केलाच पाहिजे. आणि इकडे आता समर स्वानंदीच्या मोबाईलवर फोन करतो, पण तो मोबाईल आता मंदाकिनी समोर असतो. आणि पुन्हा आता मंदाकिनी फोन कट करते. तर समर म्हणतो माझा फोन कट केला. आणि समर पुन्हा फोन लावतो. तर मंदाकिनी पुन्हा फोन कट करते. आता समरला धक्का बसतो. आणि पुन्हा आता समर फोन करताच आता मंदाकिनी पुन्हा फोन कट करते आणि समरचे आलेले फोन डिलीट करते.
आणि विचार करते की आता ना स्वानंदीला कळणारच नाही. इकडे आता स्वानंदी किचनमध्ये स्वयंपाक करू लागते. तेवढ्या स्वानंदीचे बाबा तिथे येत म्हणतात की नंदू तू काही करू नको, मी करतो बरं स्वयंपाक. तर लगेच आता स्वानंदी म्हणते बाबा मी आहे ना, तेव्हा तुम्ही नका काळजी करू. आणि त्यानंतर आता इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात जावई बापू कसे आहे, काय चाललंय त्यांची खुशाली वगैरे. तर आता स्वानंदी म्हणते ते बरे आहेत, पण इकडे आल्यापासून त्यांनी मला एक सुद्धा फोन केला नाही आणि मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बरं का. स्वानंदीचे बाबा म्हणतात की एवढंच ना, मग तू कर की फोन त्यांना. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की कर. नंदू म्हणते मी काय कशाला फोन करू, आमचा अबोला आहे. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात तुमच्यामध्ये प्रेम आहे ना नंदू, मग प्रेमामध्ये इगो आणायचा नसतो. स्वानंदीचे बाबा म्हणतात अबोला वगैरे काही नसतो आणि मला अबोला हवा असतो, तरीसुद्धा मला तो मिळतो का, नाही ना. मग नंदू तू सगळं बाजूला ठेव आणि जावई बापूंना फोन कर. आणि इकडे आता तेवढ्यात रोहन हा आदिराला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की ताई तू एक काम कर बरं, तू सुद्धा नाटक बघायला जा, म्हणजे तुझा ना आमच्यासारखा अबोला संपून जाईल. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात नंदू तू त्यांना फोन कर बरं का. आणि गाणं गात तेरे बिन दिल लगता नाही असे म्हणत आता स्वानंदीचे बाबा हसतच तिथून निघून जातात. आणि इकडे आता समोर घरी येऊन स्वानंदीच्या फोनची बेडरूममध्ये एरझऱ्या मारत वाटच बघत असतो. आणि 5-5 मिनिटाला आता फोन हातात घेऊन फोन येतो की नाही हे बघू लागतो. आणि इकडे आता समोर विचार करतो की स्वानंदी मॅडमचा अजून फोन आला नाही, एक काम करतो मी फ्रेश होऊन येतो आणि नंतर त्यांना कॉल करतो. आणि समोर मोबाईल आता बेडरूममध्ये ठेवून आता फ्रेश व्हायला जातो. तेवढ्या स्वानंदीचा फोन वाजतो. तर आता स्वानंदीने फोन करताच इकडे मल्लिका त्या आवाजाने पळत पळत समरच्या बेडरूममध्ये येते आणि समरचा फोन उचलते. आता स्वानंदीचा आलेला फोन बघून पटकन आता मल्लिका इकडे तिकडे बघत फोन कट करते. आणि स्वानंदी विचार करते की यांनी तर माझा फोन कट केला, राजवाडे असं का करतात. आणि स्वानंदी विचार करते की अजून त्यांचा राग गेला नाहीये का. आणि स्वानंदी देखील पुन्हा फोन लावते, पण मल्लिका आता पुन्हा फोन कट करते. आणि इकडे आता फोन कट करता क्षणी मल्लिका आता ते कॉल लॉगसुद्धा डिलीट करते. आणि त्यानंतर एवढ्यावरूनही करून मल्लिका काही थांबत नाही आणि मल्लिका आता समरचा फोन आता स्विच ऑफ करते आणि तिथून पळून जाते. तर तेवढ्यात फ्रेश होऊन समर बाहेर येतो. आणि इकडे आता पुन्हा समर फोन बघतो, पण स्वानंदीचा फोन आलेला नसल्याचे समरला कळते. आणि समर फोन चालू करताच आता पुन्हा समर फोन ठेवून देतो. आणि इकडे आता समर दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी त्याची आवरतो, पण त्याच वेळेस आता बॅटरी संपल्याची आता त्याच्या मोबाईलची समरच्या लक्षात येते. समर विचार करतो अरे बापरे बॅटरी संपली आणि स्वानंदी मॅडमने कदाचित मला फोन केला असेल. आणि पटकन समर आता फोन चार्जिंगला लावतो. आणि तेवढ्यात आता पळत पळत आजी समरकडे येते आणि म्हणते की अरे पिंट्या नंदूशी बोलणं झालं का रे तुझं. तर समर म्हणतो नाही ना. तर आता आजी म्हणते की मग पिंट्या पटकन फोन लाव आणि विचार त्यांच्या आईची तब्येत बरी की नाही म्हणून विचार बरं. आणि आजी म्हणते की लाव ना फोन. तर समर म्हणतो की माझ्या फोनची बॅटरी गेली. आणि आता आजी म्हणते की थांब मीच फोन लावते आणि आजी फोन लावू लागते. आणि इकडे आता आजीने फोन लावता स्वानंदीचा मोबाईल वाजतो. तर स्वानंदी गणपती बाप्पाची पूजा करत असते. फोन आल्याला बघून पटकन स्वानंदी फोन उचलते आणि आजीला गुड मॉर्निंग करते. समर आता आजी शेजारीच बसलेला असतो. आणि आजी म्हणते की मंदाताई बऱ्या आहेत ना आता. तर स्वानंदी म्हणते की आई आता बरी आहे. आणि इकडे आता लगेच स्वानंदी म्हणते की आजी राजवाडे निघालेत का. तर समर आता आजीला खुणावत म्हणतो की ते गेले म्हणून सांग. आणि आजी म्हणते की पिंट्या केव्हाच गेला ऑफिसला. तर आता स्वानंदीला धक्का बसतो. आणि इकडे आता लगेच स्वानंदी म्हणते की आज लवकर गेले. तर आजी म्हणते की हो पण तू लवकर येणार आहे ना. तर स्वानंदी म्हणते आजच येते मी आणि आई आता बरी आहे. आणि त्यानंतर आता इकडे स्वानंदी म्हणते की मला आठवण येते. तर आजी म्हणते की काय फक्त पिंट्याचीच आठवण येते का. तर स्वानंदी म्हणते नाही आजी तुमचीसुद्धा आठवण येते, पण मी नाही आहे ना आता तिकडे. आणि त्यांनी चहा घेतला का, त्यांनी ब्रेकफास्ट केला का आणि चहामध्ये आलं घातलं होतं का, म्हणजे घशाला जरा बरं वाटतं ना. तर आता आजी म्हणते की बाई केवढी नवऱ्याची काळजी. तर आता स्वानंदी म्हणते तसं नाही आहे, मी नाही आहे ना तिकडे आणि मला वाटतंय त्यांनी चहात जादा साखरसुद्धा घातली असेल. आणि आजी म्हणते की तू काही काळजी करू नकोस, तुझ्या नवऱ्याची काळजी व्यवस्थित घेतली जाते. आणि आजी म्हणते की बरं तू लवकर ये. तर स्वानंदी म्हणते हो आजी मी आता मंदिरात जाते आणि तिथून ऑफिसला जाईल आणि संध्याकाळी लगेच तशीच येईल. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की भेटूयात आजी बाय. आणि आजी फोन ठेवता क्षणी आजी पिंट्याला म्हणते की अरे आवाज ऐकून बरं वाटलं ना.
तर समर आता आजीकडे बघतो आणि लगेच आता आजी चापट मारत समरला म्हणते की पिंट्या, जे काही तुमच्यामध्ये चाललंय ना ते आजची आज मिटवायचं. आणि त्यानंतर आता स्वानंदी ही मंदिरात जाते आणि मंदिरात आता जाता क्षणी स्वानंदी आता देवाची आता घंटा वाजवते. पण त्याच वेळेस आता समर तिथे येतो आणि स्वानंदीच्या अगोदर घंटा वाजवून डोळे झाकून देवासमोर उभा राहतो. तर आता स्वानंदी समरला बघते आणि समरला बघता क्षणी स्वानंदी अवाक होऊन खुश होते आणि समरकडे एकटक नजरेने बघतच राहते. तर समर आता डोळे झाकून हात जोडून आता देवासमोर उभा राहिलेला असतो आणि स्वानंदी समरकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता समरला राहवत नसतं आणि समर आता पटकन आता स्वानंदीला त्याच्या कारमधून आता घरी घेऊन जाऊ लागतो. आणि त्याच्या गाडीतून आता जात असताना समर आता स्वानंदीला म्हणतो की आता ना हे प्रकरण खूप झालं, मला ना खूप त्रास झाला आणि खूप वेदना झाल्या, आता आपण आत्ताच्या आत्ता हे बंद करूया. तर आता सासतच स्वानंदी म्हणते की मलासुद्धा आणि मीसुद्धा खूप मिस केलं. आणि पटकन आता समर स्वानंदीच्या हातात हात देतो. तर स्वानंदी समरकडे आणि समर स्वानंदीकडे बघतो आणि दोघेही पुन्हा प्रेमाने एकत्र आलेले असतात. आणि इकडे आता मंदाकिनी मल्लिकाचा प्लान पुन्हा एकदा फेल होऊन समर आणि स्वानंदी एकत्र आलेले असतात. आणि इकडे आता समर स्वानंदी घरी येताच आता स्वानंदी समरला तिने कॉल केल्यानंतर तुम्ही का फोन कट केला असे जेव्हा आता समरला विचारते, समर म्हणतो की स्वानंदी मॅडम काय बोलताय तुम्ही? अहो मीच तुम्हाला फोन केला होता, पण मी फोन केल्यानंतर मात्र तुम्हीच फोन कट केला. तर आता स्वानंदी म्हणते की कधी फोन केला होता आणि दोघेही एकमेकांचे मोबाईल बघतात. पण समर म्हणतो मी खरोखर फोन केला होता. तर स्वानंदी म्हणते मी सुद्धा. मग फोन कोणी डिलीट केली हे आता दोघेही विचारात पडतात. तर समर म्हणतो की मी तुमच्या आईलासुद्धा फोन केला होता, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? तर आता स्वानंदी म्हणते नाही. तर इकडे आता मंदाकिनीने फोन कट केल्याचे सत्य आता स्वानंदीला समजते. तर आता इकडे मल्लिकाने तिला हे करायचं सांगितल्याचे सत्य स्वानंदी आता मंदाकिनीकडून कशी काढून घेते. आणि समर आता मल्लिकाचे सत्य समोर येताच मल्लिकाला कोणती शिक्षा करतो आणि प्रेमाने स्वानंदीचा कसा पुन्हा मिठी मारून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.